माझ्या डोक्यात गेल्या 10 वर्षांपासून विचारांचं महायुद्ध सुरू आहे. महायुद्ध म्हणजे 12 वर्षांपूर्वी जेव्हा मी या शहरात आलो, मुंबईत म्हणजे डोंबिवलीत, तेव्हा सुरुवातीची 1-2 वर्षे छान मस्त मजा वाटली. पण नंतर ना हळूहळू गावची आठवण यायला लागली. आणि मग नंतर कळायला लागलं की अरे आपण नोकरी करतो म्हणजे रिटायरमेंटपर्यंत नोकरी, म्हणजे आपण इथेच राहणार, आपली पुढची पिढी इथंच राहणार, म्हणजे गाव रिकामा होणार, म्हणजे आपलं घर रिकामं होणार. मग वाटलं अरे नाही नाही, मग आपल्याला गावी गेलं पाहिजे. मग गावची ओढ लागली आणि त्या दिवशी जी ओढ लागली ती आजतागायत आहे. म्हणजे त्याच्यानंतर 10 वर्ष हाच विचार चालू आहे की कधीतरी कायमचं गावाला जायचं आहे. मग तो विचार, फक्त विचार, फक्त विचार, मग ते विचारांचं ओझं जास्त झालं डोक्यावर. म्हणून मग 4 वेळा मी असा प्रयत्न केला की डायरेक्ट जॉब सोडून जायचं गावी. पण तिकडे जाऊन काय परत तेवढ्या पगाराची नोकरी नाही किंवा दुसरे काय संधी किंवा काही करता आलं नाही पटकन मला त्यावेळेला. मग पुन्हा नाईलाज असतो, मग शहराकडे आलो. पण मग तेव्हा कसं वाटायचं की लग्नाच्या आधी 25-26 वर्षाचा असताना असा विचार वाटायचा की आपल्याला गावी जायचं असेल तर लग्नाच्या आधीच जायला पाहिजे, कारण लग्नानंतर मुलगी जी कोण नवरी असेल ती, बायको असेल ती, गावी राहीलच असं नाही. तरीसुद्धा मुंबईत राहूनच लग्न झालं, कारण मुंबईत राहिल्याशिवाय लग्नाला पोरगीच कोण देणार नाही. मग मुंबईतच राहून लग्न झालं. बरं, लग्नानंतर बायको गावाकडची मिळाली, ती गावाला राहायला पण तयार झालेली, म्हणजे तयार राहील अशी. मग म्हटलं की नाही, मग मूल व्हायच्या आधी गावी गेलं पाहिजे. तर मूल झालं की मग इथेच परत. तरी पण मूल झालं तरी काही गावी गेलो नाही. नंतर वाटलं की नाही, मग आता मुलचं झालंय, त्याचं जन्म वगैरे गावाला तिकडेच आहे. मग म्हटलं मग शिक्षण सुरू व्हायच्या आधी तरी गावाला आपण सेटल झालं पाहिजे. असा विचार करत करत आज मी 33 वर्षाचा झालोय. आणि आजही मी विचार करतोय की आता मूल तर मोठं होतंय, ठीक आहे, आता गावचं घर बांधायला घेतोय. तर गावचं घर झालं म्हणजे घरभरणीला जो मी गावाला जाईन तो कायमचा जाणार. पण त्याला तोपर्यंत म्हणजे कमीत कमी लाखभर रुपयाचं कर्ज होईल त्याच्यावर घरामध्ये. बाकीचा आहे म्हणा, पण लाखभर रुपयाचं जर कर्ज झालं तर ते फेडायला परत 1-2 वर्ष लागतील. असं करत करत जर हे चालूच राहिलं तर मग विचार येतो कधी कधी, आयला आपण कधीतरी कायमचं गावाला राहायला जाऊ, असा फक्त विचार करण्यातच आयुष्य मुंबईत जाणार नाही ना.